संसदेचे माझे सहकारी डॉक्टर अमोल कोल्हे, राष्ट्रवादीचे संघटनेचे अध्यक्ष संजय वडवडे, अजून काही सांसदे, शिवसेना सांगे, अन्य सहकारी आणि पत्रकार मंडळी, बाहेरचा आवाज जरा कमी करा, बंद करा, बाहेर बोलू नका कोणी. बऱ्याच वर्षातून या ठिकाणी आले. संस्था देशाच्या लोकसभेमध्ये या मतदारसंघातून मला जवळपास 4 वेळेला लोकांनी मताचा विक्रम करून लोकसभेमध्ये पाठवलं होतं. साहजिकच तेव्हा मध्ये जाणं अधिक असायचं, पण अलीकडच्या काळामध्ये जवळजवळ वाढल्या त्या वेगळ्या होत्या. त्याच्यामुळे साहजिकच मी नित्यानं पूर्वीसारखं येऊ शकलो नाही. आज काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इकडं आल्याच्या नंतर आजच सकाळी मला संघटनेचे अध्यक्ष संजय वाघेले यांचा फोन आला की पत्रकारांना भेटायची इच्छा आहे आणि त्यासाठी तुम्ही एक दिवस बोलवलं. म्हणून मी आज या ठिकाणी आलो. तुम्ही एवढा मोठ्या संख्येनं आला त्यावर पहिल्यांदा तुमचंच मी या ठिकाणी स्वागत करतो. आजची परिस्थिती ही राज्याची देशाची एक वेगळी अशा प्रकारची आहे. सामान्य लोकांचे प्रश्न वाढत आहेत आणि केंद्राची सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांना त्या प्रश्नाच्या संबंधीची आस्था नाही. असं उदाहरणार्थ आपण बघतो आहोत तुमच्यापैकी अनेक जण दुचाकी वाहन किंवा अन्य वाहन वापरत असतील. साधारणतः दर दिवशी पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमती काही ना काहीच्या वाढल्या हे तिच्या हॉटेल बघायला मिळते. आजही वाढल्या, काल वाढल्या, परवा वाढल्या. असं कधी घडलं नव्हतं. केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात येतं की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या किमतीचा प्रभाव आहे. पण मला आठवत आहे की 6 महिन्याच्या पूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या किमती एकदम खाली आल्या, पण केंद्र सरकारने या देशाच्या पेट्रोलच्या किमती कमी केल्या नाहीत किंवा दुनियेच्या पेट्रोल निर्माण करणाऱ्या देशांच्या किमती या खाली होत असताना इतर किमती वाढत आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण पेट्रोल हे सरकारी उत्पन्न वाढवण्याचं साधन आहे. हा दृष्टिकोन भाजपच्या सरकारने सध्या स्वीकारलेला आहे. मला आठवत आहे नरसिंहरावचं जे नरसिंहराव नाही मनमोहन सिंगांचं सरकार होतं, त्या सरकारमध्ये मी होतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलच्या किमती वाढल्या आणि म्हणून आम्हाला किमती वाढवायचा निकाल घ्यावा लागला. आणि हा निकाल घेतल्याच्या नंतर
10 दिवस लागोपाठ पार्लमेंटचं काम चालून दिलं न देण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीने विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी घेतली होती. म्हणजे दुनियात किमती वाढल्या म्हणून किमती वाढवल्या तरी त्या ठिकाणी एक वेगळी भूमिका घेतली. आणि आज तोच पक्ष सत्तेवर असताना दर दिवसाला पेट्रोलच्या, डिझेलच्या, केरोसिनच्या किमती वाढवतोय आणि सामान्य माणसाला महागाईच्या संकटात अधिक ढकलण्याच्या संबंधीचं काम करतोय. महाराष्ट्राचा विद्युत पुरवठा हा 3 प्रकारचा आहे. एक कोळशापासून वीज, दुसरा ज्याला आपण हायड्रो म्हणतो मोठ्या धरणाच्या पाण्यापासून वीज, आणि तिसरी औष्णिक अणु वीज ही महाराष्ट्रात तारापूर किंवा काही ठिकाणी तयार होते. आज विजेचे दर हे कमी करण्यासाठी काही काळजी घेतली पाहिजे ही भूमिका राज्य सरकारने घेतली. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम हे कोळशाच्या किमती कमी करण्याच्या संबंधीचा आग्रह हा आपण त्या ठिकाणी धरला. पण आजच मी केंद्र सरकारचे त्या खात्याचे मंत्री महाराष्ट्राचे सचिव दानवे यांनी त्या ठिकाणी आपली मतं मांडली आणि सांगितलं की महाराष्ट्र सरकारकडनं 3000 कोटी रुपयाचं कोळसा पुरवठा या संबंधीची रक्कम आहे ती आली नाही. त्यांच्याकडे थक बाकी आहे आणि त्यामुळं आज केंद्र सरकारला अडचणीला तोंड द्यावं लागते. मी माहिती घेतली 3000 कोटीचं देणं आहे ही गोष्ट खरी आहे. त्यातले 1400 कोटी हे द्यायची व्यवस्था काल मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी केलेली आहे. ती आज उद्याची रक्कम जाईल. पण मी तुम्हाला दुसरा प्रश्न सांगत होतो की महाराष्ट्राच्याकडून कोळशाची किंमत द्यायला 10 ते 12 दिवस उशीर झाला म्हणून केंद्राचे मंत्री महाराष्ट्र सरकारवर आरोप करतात. आणि दुसऱ्या बाजूला GST ज्याची रक्कम महाराष्ट्रातनं केंद्र सरकारने वसूल केली आहे ती 35,000 कोटीची आहे. ते 35,000 कोटीचं येणं महाराष्ट्राचं केंद्रापासून आहे आणि ते गेल्या काही महिन्याच्या पासून अद्याप दिसत नाही. एका बाजूनं 35,000 कोटी ही महाराष्ट्राची रक्कम आपण थकवायची आणि कोळशाच्या किमतीला 8 ते 10 दिवसात आम्ही या संबंधीची पूर्तता करतो काही रकमेची हे सांगितल्याच्या नंतर सुद्धा महाराष्ट्र सरकारवर दोषारोप करायचा ही गोष्ट काही योग्य नाही आणि ते दुर्दैवानं आज या ठिकाणी घडतंय. मी अनेक वर्ष बघितलंय. मला आता यंदाच्या वर्षी 54 वर्ष माझं आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि देशाच्या संसदेमध्ये सतत राहून मी अनेक गव्हर्नमेंट बघितली, वेगवेगळी बघितली. वेगळी असाच महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार, दिल्लीमध्ये हे अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं सरकार, कधी देवेगौडाचं सरकार, कधी गुजरातचं सरकार, अशी अनेक सरकार आली पाहिजे. पण एक साधारणतः पथ्य अशी असायची की राज्य सरकारच्या प्रश्नाच्या कधी केंद्राचा दृष्टिकोन हा सहानुभूतीचा असायचा. पण आजचं हे सरकार, भारतीय जनता पार्टीचं सरकार, राज्यांना आणि विशेषतः तिचं नॉन BJP सरकार आहे त्यांना काही ना काहीतरी करून दोषारोप करायचा किंवा आपल्या सत्तेचा वापर हा चुकीच्या पद्धतीने करायचा हा दृष्टिकोन सध्या स्वीकारलेला आहे आणि तो ठिकठिकाणी आम्हाला बघायला मिळतो. तिची अनेक उदाहरणं मला या ठिकाणी सांगता येईल. आज
या देशामध्ये काही यंत्रणाश आहे, त्या यंत्रणाचा गैरवापर हा फजोफजी घेतला जातो. असा उदाहरणार्थ CBI, ED, इन्कम टॅक्स, नार्कोटिक्सच्या संबंधीची यंत्रणा, या सगळ्या गोष्टीच्या यंत्रणेचा वापर हा यथेच्छपणानं त्या राज्यातल्या विविध संस्थांच्या, व्यक्तींच्यावर, अधिकाऱ्यांच्या करण्याच्या उद्देशाची भूमिका आज केंद्राने घेतलेली आहे. CBI ठरवलं तर त्या संबंधीचं धोरण वेगळं. कोणत्याही राज्यामध्ये CBIला ॲक्शन घ्यायची असेल तर राज्य सरकारची पूर्ण परवानगी ही घ्यावी लागते. महाराष्ट्रात ही परवानगी घेतल्याशिवाय तुम्हाला ॲक्शन घेता येत नाही, अशा प्रकारचं धोरण राज्य सरकारने स्वीकारलेलं होतं. पण अलीकडे काय दिसतं, कुठल्याच एका राज्यात काही घडलं तर तिथं CBI गेल्यानंतर तिथे लागेल होते हे महाराष्ट्रात असं दाखवून महाराष्ट्रात सुद्धा CBI त्या ठिकाणी सत्तेचा गैरवापर करून या ठिकाणी सरकारला अडचणीत आणण्याच्यासाठी प्रयत्न करतं. आपल्याला काही उदाहरणं देता येतील. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की आपल्या राज्यामध्ये मुंबईच्या पोलीस कमिशनरने त्यावेळेच्या गृहमंत्र्यांच्या ते आरोप केले. आरोप काय केले? 1, 2, 3, 4 त्याने आरोप केले. त्या आरोपाचं साधारण प्रत्यक्ष काही कुणी बघितलं नाही, पण त्या आरोपामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून बाजारातून रक्कम गोळा करण्याच्या संबंधीच्या सूचना केल्या असं सांगितलं गेलं. ही तक्रार त्यावेळेच्या कमिशनर पोलीस मुंबई यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे केली, माझ्याकडे केली. मी त्यांना विचारलं की तुम्ही ही तक्रार करता, जरूर चौकशी करू, पण हा आदेश दिला असं म्हणतात, त्याची कुठं अंमलबजावणी झाली का? त्यांनी स्वतः सांगितलं आम्ही करणार नाही आणि केली नाही. पण अंमलबजावणी केली नसताना वस्तुस्थिती असं खरंच सांगितलं का याची चौकशी व्हायची. अंमलबजावणी करून पैसे वसूल केले का, ते उत्तर नाही अशा प्रकारचं आहे. आणि काही ठिकाणी काही अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी पैसे वसूल करण्याचं काम केलं अशा प्रकारची तक्रार ऐकायला मिळाली. या तक्रारी होती अनिल देशमुख यांना आम्ही सत्तेपासून बाजूला व्हायचा निर्णय घ्यायला सांगितलं आणि आम्ही सांगितलं आम्ही चौकशी करू. चौकशीत तुमची भूमिका वेगळी आणि सत्यावर आधारित आहे हे कळलं तर तुमचा राजीनामा आम्ही परत देऊ, पण आज चौकशी होईपर्यंत तुम्हाला सत्तेवर थांबता येणार नाही. त्यांनी थांबून तो राजीनामा दिला. आता ते जे आयुक्त आहेत त्यांच्यावर लागोपाठ तक्रारी आणि आरोप रोज येत आहेत. त्यांच्याविरुद्ध काही खचे कोर्टात भरले. दुसऱ्याच्या विरुद्ध त्यांनी तक्रार केली, त्या गृहमंत्र्यांनी एका दिवसाच्या आत राजीनामा दिला, पण ती तक्रार करणारा कमिशनर पोलीस त्या दिवसापासून 8 दिवसापर्यंत कुठं गायब झाले याचा पत्ता लागत नाही. ते देशात आहेत का, देशाच्या बाहेर आहेत का, याचं काहीच चित्र दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ असा की केंद्र सरकारची ही जबाबदारी आहे. केंद्राला कळवलं की तुमच्याकडे देश पातळीवरची यंत्रणा आहे, तुमच्याकडे बाहेरच्या देशात सुद्धा चौकशी करण्याची यंत्रणा आहे. कमिशनर पोलीसच्या लेवलचा अधिकारी गायब होतो ही गोष्ट गंभीर आहे, पण त्याच्या शोधाच्यासाठी केंद्राच्या यंत्रणेने काही पावलं टाकलीत अशा प्रकारचं चित्र त्या ठिकाणी दिसत नाही. आता दुसरी गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छितो की आता मगाशी मी सांगितलं की CBIचा गैरवापर केला जातो, EDचा गैरवापर केला जातो
इन्कम टॅक्सच्या संबंधीच्या यंत्रणेचा गैरवापर केला जातो, नार्कोटिक्सच्या यंत्रणेच्या संबंधीचा सुद्धा गैरवापर आज केला जातो. जे सरकार केंद्र सरकारच्या विचाराचं नाही, जिथं भाजपची सत्ता नाही, त्या सरकारला या यंत्रणेच्या माध्यमातून डिस्टॅबिलाइज करायचं, अस्थिर करायचं, हे त्याच्या माध्यमातून सूत्र आहे. आणि केंद्राची जबाबदारी की देशामध्ये स्टॅबिलिटी असली पाहिजे, स्थिर सरकार असली पाहिजे. पण ती जबाबदारीचं विस्मरण ठेवून आज महाराष्ट्रामध्ये किंवा आपण बघतो की चाललेल्या तुमच्या वेस्टबंगालमध्ये जिथं भाजपची सरकार नाही तिथं या नच्या पद्धतीनं तिथली सरकार ही डिस्टॅबिलाइज करण्याच्या संबंधीची भावना टाकली जातात. आता आणखी दुसरी एक असलेला देश आहे आणि ती म्हणजे ईडी. आता ही ईडी खरं सांगायचं म्हणजे वर्ष 2 वर्षाच्या पूर्वी ईडी नावाची यंत्रणा आहे ही सुद्धा बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं. अलीकडे सतत त्या संस्थेचा वापर करून लोकप्रतिनिधींना एक प्रकारचं दर्पणाखाली ठेवण्याची पावलं ही टाकायला लागलेली दिसतात असं दिसतं. आता उदाहरणार्थ भावना गवळी नावाच्या एक भगिनी 3 तरुण लोकसभेचा मेंबर शिवसेनेचा आणि त्यांच्या संबंधी काही आरोपाचे पत्र घेऊन ईडी त्यांच्या घरी जातात, त्यांच्याकडे छापे मारतात, त्यांच्यावर खटले असतात, त्यांना अटक करण्याच्या तयारीचा आहेत. अशा प्रकारचं चित्र एका महिला खासदाराच्या संबंधी सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि ते अशी बरीच उदाहरणं सांगता येते, काही मंत्र्यांच्या संबंधित सांगता येते. आणि प्रधानमंत्री आणखीन काही मंत्री महाराष्ट्राचे त्यांच्या विरुद्ध सुद्धा ईडीने चौकशीचा ससेवारा हा चालू केलेला आहे. आणि शासनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मंत्र्यांच्यावर या प्रकारचे एक प्रकारचं दडपण किंवा दबाव आणण्याच्या संबंधीची कामगिरी आज त्या ठिकाणी केली जाते, ते चित्र आपल्याला बघायला मिळतं. आता आणखीन एक यंत्रणा आहे, खरं सांगायचं म्हणजे ही सुद्धा फारशी माहीत नव्हती आणि ती म्हणजे नार्कोटिक्सच्या संबंधित आम्ल पदार्थ आणि त्या संबंधीची एक यंत्रणा. आणि आपण बघितलं की नवाबमध्ये राज्याचे एक मंत्री आहे, त्यांच्या जावयाच्या संबंधी त्यांना अटक केली, त्यांना 5-6 महिने तुरुंगात ठेवलं. ते सांगत होते कशाचा त्यांचा संबंध नाही, पण तरी या यंत्रणेच्या मार्फत त्यांना एक प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. नवाबमध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहेत आणि जो प्रवक्ता खूप वेळा केंद्र सरकारच्या भूमिकेच्या विरोधी काही मतं मांडतात आणि त्याला तुम्ही वृत्तपत्र टेलिव्हिजन प्रतिनिधी त्याला महत्त्व देतात आणि त्यामुळं त्यांना त्रास देण्याच्यासाठी डायरेक्ट त्यांचा हल्ला करता येत नाही म्हणून त्यांच्या जावयाला हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गेले काही महिने त्यांना त्या ठिकाणी तुरुंगात ठेवलं गेलं. त्यांचा आरोप केला गेला की काही ज्या आयटमला बंदी आहे असे आयटम त्यांच्याकडे सापडले म्हणून. सुदैवानं कालच 2-3 दिवसांपूर्वी त्या संबंधीचा जामिनाचा निकाल लागला. निकालाचं पत्र ते माझ्याकडे आहे आणि त्या निकालामध्ये कोर्टाने सांगितलं की ज्या कारणाच्या साठी त्यांना अटक केली ते कारण म्हणजे एक गांजा हा जो पदार्थ ज्याला बंदी आहे तो त्यांच्याकडे सापडला असं म्हणतात. कोर्टाने निष्कर्ष काढला की जो त्यांच्याकडे सापडलेला पदार्थ आहे त्याची कोर्टाने संशोधन करणाऱ्या यंत्रणेच्या मार्फत चौकशी केली आणि त्या यंत्रणेनं हा गांजा नव्हता, ही एक प्रकारची वनस्पती होती आणि ती वनस्पती म्हणजे गांजा नव्हे. आणि त्यामुळं कोर्ट या निष्कर्षाशी आलं की गांजा म्हणून 6 महिने
गांजा लागलेला ही वस्तुस्थिती नसताना त्या तरुणाला तुरुंगात टाकण्याचं काम हे त्या एजन्सीने केलं आणि म्हणून त्याला जामिनात सोडण्याच्या संबंधीचा निर्णय काल घेतला. आता या नार्कोटिक्सच्या नावानं कुणाच्याही खिशात उद्याच्या काहीतरी टाकलं आणि तुमच्याकडे हे सापडलं आणि ते आधी त्याचा बंदी असा निष्कर्ष काढला की एक 6 महिने 8 महिने 10 महिने माणूस तुरुंगात जातो. म्हणजे सरळ सरळ ह्या ठिकाणी सत्तेचा गैरवापर आहे आणि सतत सांगितलं जात होतं की हा गांजा नाहीये, पण ते ऐकलं गेलं नाही आणि त्या तरुणाला त्याच्या आयुष्याचे 6 ते 8 महिने तुरुंगात त्या ठिकाणी बसायला लागलं. हे दुसरं त्या ठिकाणी उदाहरण हे मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि त्यामुळे ईडी असो, CBI असो, नार्कोटिक्स यंत्रणा असो, या सगळ्या गोष्टीचा गैरवापर हा मोठ्या प्रमाणात केला जातोय आणि आज त्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी केलं हे दिसते. आता याच्यामध्ये आणखी एक गंभीर गोष्ट आहे. या नार्कोटिक्सच्या संबंधीची जी यंत्रणा आहे ते कुणालाही पकडणार आणि त्याच्याकडे हा माल सापडला असं सांगणार आणि त्याच्यासाठी साक्षीदार आणणार. आता या केसमध्ये 2 साक्षीदार त्यांनी आणले. त्यातल्या एका साक्षीदाराच्या बद्दल नंतर लक्षात आलं की तो स्वतः गुन्हेगार आहे. तो गुन्हेगार आहे म्हणून त्याची चौकशी करायला लागली. पण नवाब मलिकांच्या दाव्याला कस्टडीत टाकेपर्यंत तो जो पंच म्हणून घेतला होता त्याचं नाव गोसावी, तो पंच त्या ठिकाणी आला आणि त्यांनी काय नवाब मलिकांच्या दाव्याबद्दल सांगायचं ते त्या ठिकाणी सांगितलं. आणि ज्या वेळेला ही व्यक्ती स्वतःच गुन्हेगार आहे असं सांगितलं गेलं त्या दिवसापासून आजपर्यंत कोणत्याही यंत्रणेला ती व्यक्ती सापडत नाही. माझ्या वाचण्यात आलं की पुण्याच्या पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक करण्याच्या संबंधीचं त्याचे वादन काढले. माझ्याकडे त्याची अधिक माहिती नाही, पण माझ्या वाचनामध्ये ती बातमी आली. आणि त्यामुळं असं दिसतंय की जे स्वतः गुन्हेगार आहेत त्यांना पंच म्हणून नेमायचं. आता आजच आणखी एका अशाच व्यक्तीच्या संबंधी ही गोष्ट आली की जी व्यक्ती नवाब मलिकच्या दाव्याच्या केसमध्ये पंच म्हणून घेतली गेली ती व्यक्ती सुद्धा तिची पार्श्वभूमी सुद्धा संशयास्पद आहे आणि त्याबद्दलचं उत्तर द्या. त्याच्यामध्ये 1, 2, 3 केसेस आहेत आणि अशी व्यक्ती तुम्ही पंच म्हणून घेता त्याचा खुलासा करा हे सांगितलं. पण त्याचा खुलासा करण्यासाठी आज त्या ठिकाणी हे यंत्रणा पुढे येत नाही. त्या व्यक्तीचं नाव जो पंच त्याचं नाव फ्लेचर, तुम्ही कदाचित वाचलं असेल ऐकलं असेल फ्लेचर, तर त्याचं आणि त्याच्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी आज मिळत नाही, अधिक मिळत नाही. तर सांगायचं तात्पर्य असं की गुन्हेगारीत गुंतलेल्या लोकांना पंच म्हणून घ्यायचं आणि चांगल्या लोकांच्या विरुद्ध पुरावा खोटा तयार करून त्यांना अडकवायचं, या पद्धतीचं काम आज या विभागातून चाललंय. अशा प्रकारचा निष्कर्ष काढायला त्या ठिकाणी जागा ही गोष्ट त्या ठिकाणी स्वच्छ दिसते. तिसरी गोष्ट आता इन्कम टॅक्सच्या संबंधीची. आता इन्कम टॅक्सच्या संबंधी अनेक गोष्टी सांगता येतील. अगदी आता माझ्याशी डायरेक्ट नाही, पण माझ्या कुटुंबातल्या काही व्यक्तींच्या संबंधीच्या बातम्या तुम्ही त्या ठिकाणी सांगता. अजित पवारांच्या 3 भगिनी त्यांच्याकडं या इन्कम टॅक्सच्या लोक जाऊन त्यांनी छापे मारले. त्यांना काय मिळालं मला माहिती नाही. ती चौकशी केली. जी काही इन्कम टॅक्सची त्यांना काय मिळालं याचं कागदपत्र दिले ते मी बघितले आणि त्याच्यामध्ये आता हा मामला कोर्टात जाणारा मी अधिक बोलू इच्छित नाही, पण त्याच्यामध्ये काही निष्पन्न होईल असं चित्र दिसत नाही. काय मागायचं पण त्या तिघींच्या घरी त्यांनी छापे मारले आणि
जवळपास छापा मारण्याचं काम होत असं नाही, असं नाही. एक दिवस होतं, 2 दिवस होतात, पण त्यांच्या घरात 5 दिवसाचे छापे. आता हे ज्या तिघी मुली ह्या मध्यमवधी आहेत, त्यांच्या घरामध्ये 5 दिवस 14 किंवा 15 लोक छापा मारण्याच्यासाठी जाऊन बसणार. साधारणतः मध्यमवर्गीयाच्या घरामध्ये 14-15 लोकांना घरातल्या माणसांच्या शिवाय अकोर्डच करणं सुद्धा शक्य नसतं. पण त्या पद्धतीनं, आणि ते एखाद दिवस नाही, 5-5 दिवस, आणि त्यातले 1 ते 1.5 दिवसाच्या नंतर काही नाही हे कळल्याच्या नंतर तरी त्या ठिकाणी बसून हे लोक होते. त्यांचं वागणं काही वाईट होतं असं नाही, त्याच्याबद्दल तक्रार नाही, ते वागत नीट होते. पण त्यांना विचारलं की तुमचं काम संपलं का, तर त्यांना हो याच्यावरून तुम्ही अजून विशेष 2 दिवस त्यांच्या जवळ आणि पण त्यांनी चौकशी केल्याच्या नंतर त्यांचं काम संपलं. तिथं पाहुणचार घेण्याच्यासाठी थांबवलं. एखाद दुसऱ्या दिवशी पाहुणा ठीक असतो, 2 दिवस पाहुणे ठीक असतात, पण 8 दिवस जर पाहुणा राहायला लागला तर लोक म्हणतात असं या पाहुण्याची अकलपट्टी केली पाहिजे. पण विचारा, पाहुण्याचा दोष नव्हता, पाहुण्याला वरून आदेश होते, आणि त्यामुळे हे लोक 5-5 दिवसाचे त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी बसून होते. असं हे सगळं चित्र बघितल्याच्या नंतर हा एक प्रकारे महाराष्ट्र सरकार डिसेंट्रलाइज करण्याच्यासाठी आज त्या ठिकाणी पावलं टाकलेली आहेत, आणि त्याच्यासाठी या यंत्रणेचा पूर्ण वापर हा केला जातोय हे स्वच्छपणे दिसतं. त्या समोर भाष्य केलं तर समजू शकतो, त्या प्रवक्त्यांनी भाष्य केलं तर हे मी समजू शकतो. पण भाजपचे नेते या सगळ्या ॲक्शनच्या संबंधी त्यांचं समर्थन करायला सगळ्यात पुढे असतात. याचा अर्थ आणि सत्ता हातात असल्याच्या नंतर त्यांना महाराष्ट्रातलं सरकार आता 2 वर्ष व्हायला लागली, हे सरकार टिकणार नाही हे जे सांगत होते, ते काही लोक सतत सांगत होते निवडणुकीच्यासाठी मी येणारच, पण ते येणारच हे काही जमेना ना. त्या सगळ्यामधून अस्वस्थ झालेले लोक आज या सत्तेचा गैरवापर करून राज्याला अस्थिर करण्याच्या संबंधीचा प्रयत्न त्या ठिकाणी दिसतोय, आणि त्या पद्धतीनं राजकीय अक्षानं या सगळ्या चौकशा सुरू झाल्या हे त्या ठिकाणी दिसते.
आणखी अनेक गोष्टी याच्यामध्ये सांगता येतील. याचं उदाहरणार्थ त्याच्यामध्ये तुम्ही हे बघितलं असेल की एक जुने नेते भाजप होते जे विरोधी पक्ष नेता म्हणून सुद्धा काम त्यांनी केलं विधानसभेमध्ये, एकनाथराव खडसे. हे एकनाथराव खडसे विधानसभेत अत्यंत प्रभावी भाजपचे नेते होते आणि त्यांच्या हाताखाली देवेंद्र फडणवीस वगैरे अनेक लोक असत. त्यांनी मध्यंतरी त्या पक्षाचा त्याग केला 2 वर्षात आणि राष्ट्रवादीमध्ये आले. एकनाथ खडसे हे जवळपास 20 वर्षाच्या पेक्षा जास्त महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये हे भाजपचे नेते होते. 20 वर्षाच्या पेक्षा जास्त विधिमंडळाचे नेते आणि पक्ष संघटनेत त्याच्या आधीपासून काम करणार. पण त्यांनी पक्ष सोडला आणि राष्ट्रवादीमध्ये गेले तर ताबडतोब त्यांना त्यांच्या घरातल्या लोकांच्या विरुद्ध खटले सुरू झाले, त्यांच्या विरुद्ध कुटुंबियांच्या विरुद्ध खटले सुरू झाले, त्यांच्या जावयाच्या संबंधीचे खटले सुरू झाले, इथंच काहीतरी पिंपरी चिंचवडच्या कुठल्या व्यवहारामध्ये खटले केले गेले. त्याच्यामध्ये खडसेंच्या पत्नी यांचाही उल्लेख केला गेला. सुदैवानं काल परवाच या संबंधी कोर्टाने प्राथमिक निर्णय दिला आणि त्याच्यामध्ये एकनाथराव खडसे यांचा संबंध आहे का नाही या संबंधीची शंका व्यक्त केली. संबंध नाही असं ध्वनित केलं आणि याच्यातून स्वच्छ हे दिसतंय की अनेक वर्ष त्या पक्षाचं नेतृत्व ज्या व्यक्तीने केलं त्यांनी पक्ष सोडला की लगेच सत्तेचा गैरवापर करून त्याच्या विरुद्ध या पद्धतीनं खटले करणं, त्यांना अटक करण्याच्या कुटुंबियांना, कुटुंबातल्या महिलांना समन्स काढणे ईडीचं इथपर्यंत जाण्याची आज त्या ठिकाणी ही केली जाते. आणि आणखीन एक गमतीची गोष्ट दिसते की महाराष्ट्रात एक 2 लोक असे आहेत, एखाद दुसरं माजी खासदार आणि एक माजी मुख्यमंत्री, त्यांनी एखादी गोष्ट बोलली की यंत्रणा ताबडतोब सुरू करते आणि यंत्रणा ताबडतोब त्याच्यामध्ये ॲक्शन घ्यायला सुरुवात करते. हा एक नवीन प्रकार आज महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आज यासंबंधी खरं सांगायचं म्हणजे केंद्र सरकारने या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे. पण अशाबद्दल यातना देऊन हे सरकार डिसर्व्हिलन्स कसं करता येईल असा निर्णय घेऊन जर सत्ताधारी पक्ष राष्ट्रीय पातळीपासून त्याच्यात सहभागी असतील तर त्यांच्याकडून या गोष्टीला संरक्षण हे दिलं जाते. ही गोष्ट त्याच्यामध्ये स्वच्छ दिसते. दुर्दैवानं आज ती त्या ठिकाणी दिसते. मी वर्तमानपत्रामध्ये काल नाही मुख्यमंत्र्यांचं काल भाषण ऐकलं. त्याच्या भाषणात काहीतरी त्यांची भूमिका मांडायची मांडली आणि त्याला आज मी माजी मुख्यमंत्र्यांनी उत्तरं देण्याच्या संबंधीची त्यांची मतं त्या ठिकाणी मांडली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये काही करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं. मी अत्यंत जबाबदारीने सांगतो की हे जे आघाडीचं सरकार झालं ते सरकार बनवण्याच्यामध्ये आमच्या काही सरकारांचा हात होता. त्याच्यात माझाही किंचित होता, माझाही त्याच्यात सहभाग होता. आणि मी ज्या वेळेला आमदारांच्या त्यावेळेला त्या बैठकीला आम्ही आमदारांची बैठक घेतली सगळ्या. त्या बैठकीमध्ये नेतृत्व कोणी करायचं यासंबंधी 1, 2, 3 नावं आमच्याकडे आलेली होती आणि उद्धव ठाकरे ही गोष्ट ॲक्सेप्ट करायला तयार नव्हते. ते माझ्या शेजारी बसले. शेवटी विचारलं काय करायचं, कोणाला करायचं. उद्धव ठाकरेंचा हात मी हातात धरला आणि तो हात मी असा वर केला आणि सांगितलं हेच होती. म्हणजे त्यांची त्या ठिकाणी हात वर करायची तयारी नव्हती, त्यांची मुख्यमंत्री व्हायची तयारी नव्हती.
त्यांना अक्षरशः सक्तीनं मी हात वर करायला होतो. आणि नंतर त्यांनी सांगितलं, आणि ती गोष्ट सत्य आहे, की त्यांच्या वडील आणि मी सहकारी होतो. म्हणजे या लोकांना मी वयाच्या 3, 4, 5 वर्षांपासून पाहिलेले. बाळासाहेब माझे मित्र होते. बाळासाहेबांचे माझे राजकीय मतभेद असायचे, पण व्यक्तिगत सलोखा हा अत्यंत जवळचा होता. बाळासाहेब एका दिलदार मनोवृत्तीचे ग्रस्त होते आणि त्यामुळं या ग्रस्तांनी महाराष्ट्राच्यासाठी काही योगदान दिलं. आज म्हणजे बाळासाहेबांनी त्यांच्या संगतीने आणि ज्यावेळी सरकार बदलायची प्रसंग आला त्यावेळी 3 पक्षामध्ये सगळ्यात जास्त आमदार हे त्यांच्या पक्षाचे होते. त्यामुळे त्यांच्या पक्षाचा नेता करायचं ठरल्याच्या नंतर आपल्या जुन्या मित्राच्या चिरंजीवाला ही जबाबदारी घ्यायला आपण भाग पडावं असा माझा आग्रह होता. आणि माझा आग्रह असल्यामुळे मी सक्तीने त्याचा हात वर केला. सगळ्यांनी टाळ्या वाजून त्याचं स्वागत केलं आणि त्यांची निवड त्या ठिकाणी झाली. पण माझी फडणवीस साहेबांना विनंती ही आहे की कृपा करून असल्या गोष्टी तुम्ही आक्षेप घेऊ नका. त्यांनाही त्याची काही माहिती असेल, कारण फडणवीस यांनी 5 वर्ष उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यावर काम केलं. त्यामुळे त्यांना परस्परांचा परिचय हा निश्चित आहे. आणि त्यामुळे आज अशा प्रकारचा आरोप हा उद्धव ठाकरेंचा करणं मला स्वतःला योग्य वाटत नाही. त्याची वस्तुस्थिती ही मी आज आपल्या सगळ्यांच्या समोर मुद्दाम सांगू इच्छितो. त्यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतली. प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी असते. असं मी अनेक वर्ष मुख्यमंत्री होतो. माझी पद्धत काही घडलं की स्वतः जाऊन तिथं बसायचं. भूकंप झाला मी जाऊन 15 दिवस तिथं बसला जातो का ते आणखीन काय काय झालं त्याचे. काही लोकांची अशी भूमिका असते की संकट आलं, त्या संकटाला जाण्याच्यासाठी सगळी यंत्रणा ही योग्य दिशेनं कामं लावायची असेल तर निर्णय घेणारा माणूस एका ठिकाणी बसून पाहिजे. आणि म्हणून त्यांच्यावरती सतत टीका केली जाते की हे बाहेर फिरत आहेत किंवा हे त्यात काय असं नाही. तर मी बघितलं ते मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर 1, 2, 3 संकट महाराष्ट्रात आली. अतिवृष्टी झाली, कोकणामध्ये कोट्यावधी रुपयाचं नुकसान झालं, आणखी मराठवाड्यामध्ये शेतीचं नुकसान 2दा झालं. या प्रत्येक वेळेला काय राज्य सरकारच्या वतीनं करण्याची गरज आहे ते करण्याच्यासाठी मुख्यमंत्री आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी पूर्णपणानं ताकद लावली. देशाला नाही जगाला, देशाला आणि महाराष्ट्राला करोनाचं एवढं मोठं संकट आलं. त्या करोनाच्या संकटाच्या वेळेला मुख्यमंत्री त्यांचे सगळे सहकारी यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. लोकांना सांगितलं की लॉकडाऊन आहे, तुम्ही काळजी घ्या आणि तुमच्यासाठी लागायची सगळी खबरदारी आम्ही घेतो. आणि त्यासाठी ती खबरदारी घेतली आणि सुदैवानं महाराष्ट्रातले वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, मेडिकलचा स्टाफ असेल, या सगळ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि महाराष्ट्रातल्या जनतेला त्या करोनाच्या संकटातून बाहेर काढायला फार मोलाची कामगिरी केली. त्यांच्या पाठीशी मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी उभे राहिले. अगदी राजेश टोपेसारख्या तरुण मंत्र्याचं सुद्धा नाव महाराष्ट्रामध्ये त्यावेळी झालं. पण अखंड या सगळ्या प्रश्नाला तोंड देण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी होत होती. आणि म्हणून कामाची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. हे एखादं काम संकट प्रसंग राज्यावर आला तर त्याच्यासाठी पूर्ण ताकदीनं एका ठिकाणी बसून प्रयत्नाची पराकाष्ठा करतात. आणि त्यामुळे त्यासाठी त्यांच्यावर टीका टिप्पणी करणं हे मला स्वतःला योग्य वाटत नाही. म्हणून या संबंधीचं माझं मत मी या ठिकाणी दिलं. तर असं वाटतं की यापेक्षा अधिक मला काही आपल्या सगळ्यांना सांगायचं आवश्यकता नाही. ते एवढंच सांगू इच्छितं की त्यांनी छापे मारणं वगैरे जे काही उद्योग केले, ठीक आहे, त्यांनी छापे मारू शकतात, किती दिवस करू शकतात, काही करू शकतात, त्याचं ते वाद नाही. पण हे सरकार यत्किंचितही हलणार नाही.
हे सरकार 5 वर्षाचा कालखंड पुन्हा ठेवले आणि हे सरकार आपल्या कामानं जनतेचा विश्वास आणि पाठिंबा देऊन पुन्हा एकदा सत्तेवर आल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. आणि म्हणून ती मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना देतो. आता तुम्हाला काही विचारायचं असलं तर मी हा माहीत तुमच्याकडे देतो. आता अजित पवार मुख्यमंत्री होतील या भाजप त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करते का? असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, काँग्रेस पक्ष या ठिकाणी एकत्र बसून हे सरकार बनवण्याचा ज्यावेळी निर्णय घेतला त्यावेळेला या सरकार दुसरी कोणती व्यक्ती त्या ठिकाणी येण्याच्या संबंधीचा विषय होणार नाही. शेतकऱ्यांना अमानुषाने चिरडलं गेलं. अजय मिश्रा या केंद्रीय राज्यमंत्र्याला मोदी सरकार पाठीशी का घालतं? असं आहे की उत्तर प्रदेशमध्ये मी त्या दिवशी दिल्लीत होतो. नंतर तिथल्या लोकांशी माझ्या भेटीगाठी झाल्या. कसं आहे की तिथं सत्तेची गुजरी काही लोकांच्या डोक्यात घुसतो. मी सगळ्यांना दोष देत नाही, पण ज्यांच्या हातात सत्ता आहे, आता ज्यांनी ही गाडी चालवली म्हणून ज्यांचा आरोप आहे, ज्यांच्या गाडीखाली 4 लोक, 3 लोक, 5 लोक काय लुचलुची होते असं म्हणतात, त्या गाडीच्या राबवण्याचे वडील हे केंद्र सरकारमध्ये मिनिस्टर ऑफ स्टेट होम आहे. आणि त्यामुळे साहजिकच आहे एवढी गंभीर गोष्ट घडल्याच्या नंतर कायदा हातात घेऊन हत्येला जबाबदारी त्यांच्यावर टाकल्याच्या नंतर, आरोप केल्यानंतर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. पण सत्तेचा दर्फ एवढा आहे की आम्ही काय वाटेल ते करू, आम्ही सत्ता सोडणार नाही हा उन्माद याच्यावरून दाखवण्याचा प्रयत्न करते, दुसरं काही नाही. पण हे आज ते दाखवतील, पण देशातली जनता योग्य वेळी त्याचा निर्णय घेईल. साहेब, शेतकरी आणि कामगारांच्या बदलाला विरोध प्रचंड होते तरी केंद्र सरकार त्याच्याकडे त्या मानाने लक्ष देत नाहीये, याच्यावर काय? फर्स्ट आहे की आत्ताचं केंद्र सरकार वर्किंग क्लास आणि फार्मिंग कम्युनिटी शेतकरी या 2 प्रश्नाच्याकडे यांच्या प्रश्नाकडे पूर्ण दुर्लक्ष करण्याची नीती. त्यांचा पाठिंबाच या गोष्टीच्यासाठी नाही. अनेक प्रश्न आता उद्या जेव्हा पार्लमेंट काहीतरी तिथे 19 तारीख काहीतरी सेशनची तारीख जाहीर झाली, 19 का 22 काहीतरी 22 नोव्हेंबर. आपण बघाल की यावेळेला संसदेचं सेशन सुरू होईल त्यावेळेला विरोधी पक्षाची संख्या कमी असेल, पण सगळं लक्ष हे जे शेतकरी आणि कामगारांच्यावरती जे अत्याचाराचा अन्याय आहे, विचूकपणानं त्यांच्यावर वाटेल त्याचे आघात करण्याचं काम चालू आहे, त्याबद्दलचं चित्र हे दिसेल. देशातल्या सगळ्या प्रमुख विरोधी पक्षाच्या सहकाऱ्यांची बैठक माझ्याच घरी झाली. त्याच्यामुळे या प्रश्नाच्या बाबतीत तडजोड नाही ही भूमिका सगळ्यांची आहे. हे राज्य सरकार सर्वात भ्रष्ट सरकार आहे आणि वसुलीसाठी त्यांच्याकडे काही चिप्स आहेत, सॉफ्टवेअर्स आहेत असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. मी ऐकलं, माझं म्हणण्याची चिप्स त्यांनी तुम्ही दाखवले, आमच्या जन्मात भर पडली अशी चिप कशी असते, त्याची वसुली कशी होते. म्हणजे असं आहे की जे ग्रस्त 5 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि साधारणतः त्या पदाचा मी 10,000 होतो.
आणि त्या पदावर असल्याच्या नंतर मी टीका चिंफणी करतो, पण टीका आणि चिंफणी करत असताना काही वरच्या भागाला लागतात, तर आपण पदावर होतो. मुख्यमंत्रीपद किंवा माजी मुख्यमंत्रीपद हे एक इन्स्टिट्यूशन आहे. त्या इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा ठेवावी लागते. देवेंद्र फडणवीसांच्याकडून त्या प्रतिष्ठेला धक्का लागेल असं कधी माझ्या सरकार वाटलं नव्हतं. पण आज सत्ता नाही ती गेली, त्याचं दुःख त्यांना इतकं होतं आहे की त्यांनी फरदार सांगितलं की मी अजूनही मुख्यमंत्री आहेच. त्यामुळे आता अजूनही मुख्यमंत्री आहेच हे जे त्यांच्या डोक्यात आहे, तर मी पुन्हा येणार 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 हे जे त्यांचं व्यक्तित्व त्याच्याशी सुसंगत आहे. त्यांना सत्ता मिळाल्याशिवाय चेंज करणार नाही, त्यावर ते अखंड असं काहीतरी होतील अशा निश्चयासाठी यावं का काय असं मला वाटायला लागलं. सर, हेच फडणवीस म्हणतात की मी महाराष्ट्राचा बंगाल होऊ द्या, त्यांना नेमकं काय सुचलं? मलाही गमत होते वेगळं महाराष्ट्र याचं, महाराष्ट्राचं बंगाल म्हणजे काय? बंगाल हे देशाचं महत्त्वाचं राज्य आहे आणि देशाचा सगळं इतिहास बघितला, स्वातंत्र्याचा इतिहास बघितला. बंगाल, महाराष्ट्र आणि पंजाब ही तीन राज्य नेहमी एकत्र. पंजाब, सिंध, गुजरात मराठा वगैरे वगैरे आपण राष्ट्रगीतापासून सुद्धा घेतो. त्याच्यामध्ये वंग म्हणजे वेस्ट बेंगाल आणि महाराष्ट्राचा संबंध वेस्ट बेंगालची अत्यंत गौरवाचा आहे. कदाचित आपल्याला माहीत असेल किंवा नसेल, बंगाली भाषा आणि बंगाली भाषा आणि मराठी भाषा ही सुद्धा अत्यंत जवळची आहे. बंगालमधलं साहित्य, संस्कृती या सगळ्यांनी रवींद्रनाथांच्या पासून जे योगदान झालं आणि स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सुभाषचंद्र बोसांच्या पासून ज्यांनी योगदान दिलं, तेच योगदान महाराष्ट्रामध्ये लोकांनी टिळकांनी दिलं असेल किंवा त्याचं नेतृत्वाने दिलं. ही महाराष्ट्र आणि बंगालचा एक इतिहास आहे. भाषेमध्ये सुद्धा साम्य. आता उदाहरणार्थ मराठीमध्ये मी असं म्हणलं की मला बंगाला भाषा बोलता येत नाही असं मी वाक्य वापरलं. त्याचं बंगालीमध्ये मी बोललो तर आम्ही बंगाल बोलते फाजे, आम्ही बंगाल बोलते फाजे ना, हे त्याचं बंगाली सांग. तर मी स्वतः जेव्हा बंगालमध्ये जातो, 2 दिवस 3 दिवस मी राहिलो की सगळं बंगाली मला कळतं. बंगाली भाषा, मराठी भाषा या अत्यंत जवळच्या भाषा आहेत आणि बंगाल आणि महाराष्ट्राचे योगदान हे अत्यंत जुने आहेत. आणि त्यामुळं रवींद्रनाथांनी जे बंगालचं वैशिष्ट्य वाढवलं, सुभाषचंद्रांनी बंगालच्या मधून योगदान देशासाठी केलं, ते आम्ही महाराष्ट्रात होऊन देणार नाही. त्या दर्जाचं नेतृत्व किंवा त्या दर्जाचे कवी किंवा त्या दर्जाचे राष्ट्रभक्त महाराष्ट्रात होऊन देणार नाही असं त्यांना म्हणायचं का काय मला माहिती नाही. पण मला असं वाटतं की जसं जो राज्यांच्या सोबती आणि जो मुख्यमंत्री होता त्यांनी असं बोललं. देशामध्ये प्रमुख विरोधी पक्षामध्ये काँग्रेस हा एक मुख्य विरोधी पक्ष आहे. आज त्यांच्या वर्किंग कमिटीची बैठक होती. राहुल गांधींना पुन्हा अध्यक्ष करायची त्यांच्या पक्षाकडून मागणी केली आहे. आता तो त्यांच्या पक्षाचा भाग आहे, पण एकूण तुम्हाला या परिस्थितीवर काय मत? असं आहे की काँग्रेस पक्षाने आपल्या पक्षाचं नेतृत्व कोणाकडे सोपावं हा पूर्ण त्यांचा अधिकार आहे. आणि नव्या पिढीच्या हातात त्यांनी जर सूचना दिली तर त्याला काँग्रेसना एक प्रकारचा आत्मविश्वास वाढवायला त्याची मदत होईल असं मला वाटतं. पण त्या पक्षाचा निर्णय त्यांच्या सहकार्यांची मतं ही महत्त्वाची, माझं मत महत्त्वाचं नाही. तर दुसरं असं, रोहित पवारांनी खड्यामध्ये महाराष्ट्रातला सर्वात उंच भगवा फडकवलाय. नेमकं त्याचा अर्थ काय घ्यायचा? काही म्हणतंय पवारांचं भगवं राजकारण सुरू झालं. पवारांनी काही निर्णय घेतला तर त्याची चर्चा होते ही चांगली गोष्ट आहे. तर जाहिरात चर्चा होणं, तुम्ही लोकांनी छापणं हे किती फायद्याचं आहे. त्यासाठी आम्हाला काही जाहिरात द्यावी लागत नाही. पण त्या ठिकाणी भगवा हा कशाचा प्रतीक आहे? शिवछत्रपती शौर्याचा, स्वातंत्र्यासाठी त्या काळातल्या स्वातंत्र्यासाठी त्यागाचा
तसं भाषिक म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं आणि त्यामुळे त्या ठिकाणी हा ध्वज फडकवलेला असेल त्याच्यातून एक त्याच्या माध्यमाचा पूर्व इच्छा त्याचं स्मरण ठेवावं ही त्याच्या माध्यमाची भावना आहे. त्यामुळे इकडं कोणतं जाय लागलं तिकडं कोणतं याच्याबद्दलची चिंता करण्याचं कारण. सर सकाळी किरीट सोमानी प्रेस नोट ट्विट केली आयकर विभागाची की काल जे छापे पडले तुमच्याकडून बहिणी तुमच्या अजित पवारांच्या बहिणीविषयी त्यात 184 कोटी सापडले असा त्यांचा दावा आहे. म्हणजे त्याच्यानंतर काय ते इन्कम टॅक्स कमिशनर त्यांचं एक स्टेटमेंट पाहिजे की याच्यामध्ये 2 ट्रान्झॅक्शन आणि 4 कृतीमध्ये त्यांनी एकंदर रेट 70 टाकले, 30 लोकांच्या घरावर टाकले. त्या 70 ज्या रेट टाकल्या त्याच्यातल्या 2 लोकांच्याकडं तुम्ही सांगितलेली वरची 4 कृती सोडली तर सगळी रक्कम दोघांच्याकडे गेली. राहिलेले काय ते पुन्हा त्यांचं म्हणणं जे काही 3 कृती 4 कृती आहेत ते 30 वर्षात राहिलेल्या 28 लोकांच्याकडे चालू. आता ते 28 लोक कोण आहेत काय त्याची माहिती माझ्याकडे, पण माझ्या घराच्या मुलींच्याकडे काय सापडलं हे मला माहिती आहे. त्याचं स्टेशन आत्ता माझ्या गाडीच माझ्याकडे, पण ते किरकोळ आहे एवढंच तुम्हाला सांगतो. त्याच्याबद्दल मी काय अधिक सांगू इच्छितो. सर आपण म्हणालात तसं केंद्राने 35,000 कोटी राज्याला देणं लागतं जीएसटीचं आणि फक्त एक 4-5 हजार कोटी रुपये महाराष्ट्राने विजेचे तुटवल्यामुळे कोळसा देणं बंद केलं किंवा काय हे प्रत्येक गोष्टीत सुडाचं आणि द्वेषाचं राजकारण चालू आहे. 100% असं आहे की 2 गोष्टी आहेत की सत्ता हातातनं गेली की देवेंद्र फडणवीसांना सहन होत नाही. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष या सगळ्या गोष्टीच्यावर अतिशय अस्वस्थ आहे. त्या सगळ्याचे परिणाम एक आरटीआय आलेला आहे. आरटीआय मध्ये माहिती आलेली आहे 1.5 वर्षामध्ये फडणवीस साहेबांनी 231 पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले. हे सामान्य आहे का, म्हणजे नॉर्मल आहे का 231 पत्र 1.5 वर्षात? मला माहिती नाही याची माहिती असते तो बोलत असतो. त्यांचा आणि विरोधी पक्ष नेते आणि मुख्यमंत्री यांचा तो पत्रावर ते दोन्ही भाषा करतात. महाविकासासाठी पुन्हा लोकांच्या मतांवर दिला असं आपण आपल्याला सांगितलं. तर आगामी जे महापालिका आणि कुठल्या जे इलेक्शन आहे तर ते महाविकास आघाडी एकत्र लढणार काय भूमिका असेल? मी ह्याच्यावर सांगू शकणार नाही, पण माझ्या पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जे आहेत जयंत पाटील आणि विधिमंडळ पक्षाचे जे नेते आहेत अजित पवार यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की त्या जिल्ह्यात तिथलं जे शिवसेना भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांचे नेते एकत्र बसून या संबंधीचे निर्णय घेतील किंवा या 3 पक्षाचे राज्याचे नेते एकत्र बसून या संबंधीचा निर्णय घेतील. आपल्याला काय वाटतं आपलं माझं असं माझं मत हा आदेश होतो. तुम्ही लक्षात घ्या राष्ट्रवादीच्या दृष्टीनं मी मत घेतलं हे काय नाही म्हणणार घ्या माझं मत मी घेत नाही. त्यांनी बसून ठरवावं. त्यांनी ठरवलं मला विचारते हे योग्य का नाही मी सांगितलं, पण त्यांच्या कानात सांगितलं तुम्हाला नाही सांगितलं. अण्णा हजारेचं जे आंदोलन झालं त्याला संपूर्ण देशाने स्वतःहून पाठिंबा दिला, पण आज शेतकऱ्यांचं आंदोलन जे 10 महिने चालू आहे तसं त्यांना म्हणावं तसा पाठिंबा मिळत नाही, काय करणार? असं आहे की तिथं जे 10 महिने 12 महिन्याचे आंदोलन चालू आहे. मी स्वतः तिथं 2-3दा जाऊन आलो. दुर्दैवाने त्या आंदोलनामध्ये जो या सहभागी झालेले घटक आहेत त्याच्याबद्दल केंद्र सरकारची भूमिका संवेदनशीलपणाची आहे असं मला दिसत नाही. तिथं जे सहभागी झाले त्याच्यात जास्तीत जास्त लोक जास्तीत जास्त म्हणजे 11 होतो सगळे नाही. पंजाब हरियाणा वेस्टर्न UP आणि राजस्थानचा काही भाग इथे आहेत आणि त्यातलेच पंजाब जास्त. त्यामुळं
आमचं सांगणं असतं केंद्र सरकारनं की पंजाबमधला शेतकरी हा अस्वस्थ होऊन निघू नका. पंजाब हे सीमेवरचं राज्य आहे आणि सीमेवरच्या राज्यातल्या बहुसंख्य शेतकऱ्यांना आपण अस्वस्थ केलं तर त्याचे दुष्परिणाम होतात. एकदा या देशाने अशांत पंजाबची किंमत दिलेली आहे, म्हणजे इंदिरा गांधीच्या हत्येपर्यंत किंमत दिली त्यामुळे. आणि दुसऱ्या बाजूला पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी शीख समाजाचे असो की हिंदू असो त्यांनी या देशाच्या अन्न पुरवठ्याच्या संबंधित प्रचंड योगदान सतत दिले आहे. या देशाच्या संरक्षणाचा प्रश्न ज्यावेळी येतो त्यावेळेला तुम्ही महाराष्ट्रामध्ये भाषणं करतो, इंच लढू म्हणतो, पण पंजाबच्या सीमेवरचा माणूस हा त्याला तोंड देतो, लढाईला तोंड देतो. त्याची सबंध सीमा ही पाकिस्तानची सीमा आहे, त्यामुळे त्या सीमेवर त्यांनी तोंड द्यावं होतं. आणि म्हणून असा त्याग करणारा, देशासाठी अन्नधान्याच्यासाठी स्वयंपूर्णता करणारा हा घटक जर काही प्रश्नाच्यासाठी आग्रहानं बसलेला असेल तर त्याचा प्रश्न राज्यकर्त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. ही राष्ट्रीय गरज है. पवार साहब, पंजाब का आपने शुरुआत किया, बीएसएफ का जो इशू है 50 किलोमीटर तक का जो एरिया है उनके बीएसएफ के कंट्रोल में दिया गया. पंजाब के साथ साथ कुछ और राज्यों ने भी विरोध किया. आपको डिफेंस मिनिस्टर रह चुके, किस तरीके से देखते हैं इसको? क्या है ईश्वर ने मैंने जीते स्टडी किया नहीं. मैं जानना चाहता हूँ, कल जाऊँगा तो जरूर जाऊँगा. इस पर मैं रिएक्शन नहीं दे रहा हूँ. मैं इस इशू पर होम मिनिस्टर साहब से बात करूँगा, उनसे उनकी राय क्या है वो जानना चाहूँगा और फिर रिएक्शन दे. क्योंकि देश की सीमा के बारे में कोई भी इशू हो तो वहाँ मेरे जैसे आदमी ने एक जमाने में जो देश का रक्षा मंत्री था उसने ज़रा समझदारी से सोच कर बोलने की आवश्यकता है. और मैं इन्फॉर्मेशन लूँगा बाद में ज़रा हो देगा. राज्यातलं सरकार पडेल असं भाजपकडून अनेकदा सांगितलं जाते आणि त्याच अनुषंगाने भाजपकडून एक राजकारण सुरू आहे. परंतु पंकजा मुंडे यांनी त्याच्यावरती काल भाष्य केलं की हे आता बंद करा आणि आपण विरोधकांची भूमिका सक्षम राबवावी असं पंकजा मुंडेंनी व्यक्त केलं. आणि त्याच्यावरती फडणवीसांनी मात्र बोलणं टाळलेलं दिसतं. काय नेमकं या भागात? मला काही त्याचं भाष्य करायचं की एवढे मोठे नेते नाही आहेत की ज्यांनी काही सल्ला दिला. त्याच्यातून मी काही सांगण्यात त्यांचा अंतर्गत आपल्या पक्षाचं धोरण कसं असावं यावरून त्यांनी सांगितलं असेल. त्याचं मला भाष्य करायचं कारण नाही. पवार साहेब, तुम्ही आता इन्कम टॅक्सचा विषय काढला होता. 2 दिवसापूर्वी प्लीज सोबत पुण्यात प्रेस घेतली. जे काही इन्कम टॅक्सचे छापे झाले अजित पवारांच्या बहिणीच्या घरी, त्याच्यामध्ये त्यांच्या नावे बेहिशोबी मालमत्ता असलेलं त्यांना आढळून असं सांगितलं त्यांनी. इन्कम टॅक्सची जे जिल्हा स्टेशन देखील त्याच्यात आता म्हणजे यांना कसं माहिती ही माहिती एक तर ज्यांच्या घरी छापा असेल त्यांना माहीत असेल, दुसरी माहिती ज्यांनी छापा टाकला त्यांना माहीत असेल, तिसरी ज्यांचा याच्याशी संबंध नाही त्यांना कसं माहिती. असं आहे की ही सतत एक पब्लिसिटी स्प्रेड करायचा, त्याच्यातून प्रसिद्धी मिळवायची आणि लेखकपणानं कोणावरही काही आरोप करायचे असं काही लोक करतात. त्यातला हा भाग आहे, त्यापेक्षा जास्त नाही. शेवटी त्याचा कॉग्निजन सामान्य माणूस किती घेतो त्याचा अंदाज आम्हाला आहे. त्यामुळे आम्ही काही त्याला फारसं महत्त्व देतो. पवार सर, आता आमची पुढची मिटिंग आहे. सध्या मागील जी विधानसभेची निवडणूक झाली तर भोसरी आणि चिंचवड या विधानसभेला राष्ट्रवादीचा उमेदवार नव्हता. दुसरी गोष्ट अशी की आता सध्या 2022ची जी महानगरपालिकेची निवडणूक आहे त्याला राष्ट्रवादीचा सरसेनापती कोण असेल की जी महानगरपालिका मिळवण्यात राष्ट्रवादीला यश मिळेल. आणि राष्ट्रवादीचा पिंपरी चिंचवड शहरातला जो जोर आहे तो कमकुवत होत आहे. तर शहरात प्रवक्ते राष्ट्रवादीला नाही अशा विरोधकांकडून अनेक वेळा टीका होते. असं विरोधकांनी प्रवक्ता आहे का नाही याची टीका करायचा तुमचा अधिकार आहे. पण पक्ष कसा चालवायचा हा पत्रकारांनी आम्हाला सांगू नये. आम्ही पक्ष कसा चालवायचा त्याने आम्ही घेऊ. तर त्याच्यामध्ये एकच आहे की माझ्या मते स्थिर परिस्थिती, स्थिर निवडणूक याला सामोरं जाण्याच्यासाठी
पक्षाचं धोरण दोन लोक ठरवते, एक जयंतराव पाटील आणि दुसरे अजित पवार. आणि ते दोन लोक ठरत असताना इथले पक्षाचे अध्यक्ष, इथले खासदार, इथले बाकीचे सगळे ज्येष्ठ सहकारी या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या संबंधीचे निर्णय घेतले. तो निर्णय एकटा कोणाचा असणार. संजय राऊत पुण्याच्या घटनेवरून मावळची जी घटना घडली त्याला राष्ट्रवादीशी जोडलं गेलं आणि शेतकऱ्यावर गोळीबार केला अशी जी घटना झाली त्याच्यावर जो विरोधकांनी जो मोर्चा घटनेला जी जोड दिली त्यावर तुमचं काय मत आहे? माझं मत आहे की तिथल्या लोकांचं काय होते स्पष्ट. या संबंधी आज कोणीतरी भाजपवाले काय म्हणत असतील, पण त्याच प्रभावामध्ये काल जी निवडणूक 2 वर्षाच्या पूर्वी झाली त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार 91,000 मताच्या फरकाने निवडून आले. याचा अर्थ मावळच्या जनतेची मतं काय ही सगळ्या देशाला कळलेली आहे. त्यामुळे उगीच काहीतरी शया पेढीला बूथ आणण्याचं काम लागलं असं मला जायचं आहे. थँक्यू. तुम्ही जाऊन सर, एक शेवटचा प्रश्न होता. संभाजी भिडेंबद्दल अजून राष्ट्रवादीकडून म्हणजे काही वक्तव्य होत नाही आणि त्यांचं आजच्या मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे